एका छोट्याशा गावात एक अतिशय सुंदर तरुणी राहत होती. एके दिवशी ती आपल्या मावशीच्या लग्नासाठी तिच्या घरी जाते. तिथे तिची भेट सुमारे 60 वर्षाच्या एका म्हाताऱ्या युवतीसोबत होते. तोही त्या लग्नासाठी त्या ठिकाणी आला होता. हळूहळू त्या दोघांमध्ये चांगली ओळख निर्माण होते. एका रात्री ती मुलगी त्या म्हाताऱ्या माणसाला असं काही करताना पाहते की ते दृश्य पाहून तिच्या मनात अस्वस्थता निर्माण होते. तो म्हातारा माणूस कोपऱ्यामध्ये नेमका काय करत होता आणि ते पाहिल्यानंतर ती एवढी का घाबरली हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर ही घटना शेवटपर्यंत पहा. घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. नांदेड जिल्ह्यामध्ये त्रिफळा नावाचे एक छोटे गाव आहे. त्या गावामध्ये सोनिया नावाची एक अत्यंत सुंदर, सुस्वभावी आणि तरुण मुलगी आपल्या आईवडिलांसोबत राहत होती. तिचे वडील मुंबईमधील एका खाजगी कंपनीत नोकरी करत होते, तर आई गृहिणी होती. सोनिया ही महाविद्यालयात शिक्षण घेत होती. ती दिसायला इतकी सुंदर होती की रोज कॉलेजला जाताना अनेक मुलं तिच्याकडे आकर्षित होत असायचे. काही जण तिच्यासोबत मैत्री करण्याचा देखील प्रयत्न करायचे, पण सोनिया कोणाला देखील फारसं महत्त्व देत नव्हती. ती त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करत होती. तिची आई तिच्यावर खूप प्रेम करत होती. सोनियाला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देत नव्हती. तिला जे हवं असेल ते शक्य तितकं पूर्ण करण्याचा प्रयत्न करायची. सोनियाला लहानपणापासून एकटीला झोपण्याची सवय होती. ती आईसोबत झोपण्याऐवजी स्वतःच्या खोलीत झोपत असायची. रोज रात्री उशिरापर्यंत अभ्यास करणे ही तिची सवय होती. सोनियाला एक लहान मावशी होती. तिचं नाव लालसा होतं. तिचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि आता ती लग्नाच्या योग्य वयाची झाली होती. काही दिवसांनी तिच्या लग्नाची तारीख ठरली होती. लग्न ठरताच लालसाने सोनियाच्या आईला फोन करून सांगितलं, ताई, माझ्या लग्नाची तारीख ठरली आहे. तू आणि सानिया दोघींनी नक्की यायचं. ही बातमी ऐकताच सानिया खूप आनंदी झाली. अनेक वर्षापासून तिची मावशी तिला भेटली नव्हती, त्यामुळे ती त्या लग्नाची आतुरतेने वाट पाहू लागली. काही दिवसांनी सोनियाची आई तिला घेऊन माहेरी आली. घरात लग्नाची लगबग सुरू झाली होती. नातेवाईक येऊ लागले होते आणि वातावरण उत्साहाने भरून गेलं होतं. दरम्यान लालसाने आपल्या मोठ्या बहिणीला देखील लग्नासाठी बोलवलं, पण मोठ्या बहिणीने फोनवर सांगितलं, माझी तब्येत ठीक नाही, त्यामुळे मी लग्नाला येऊ शकणार नाही. तुझे मेव्हणे देखील कामानिमित्त बाहेरगावी गेले आहे, मात्र माझा सासरा नक्की तुझ्या लग्नाला येईल. काही दिवसांनी तिचा म्हातारा सासरा लग्नासाठी त्या घरी आला. त्याचं नाव इक्बाल होतं. त्याच्या बायकोचं काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं आणि सध्या तो म्हातारा इक्बाल एकटाच राहत होता. लग्नाच्या घरात आल्यावर त्याची पहिलीच भेट सोनियासोबत झाली. सोनियाचं सौंदर्य पाहून तो काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. पुढील काही दिवसात दोघांमध्ये चांगली ओळख झाली आणि ते दोघे एकमेकांसोबत मोकळेपणाने बोलू लागले. एका सकाळी सानिया आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली होती. बराच वेळ झाला तरी ती बाहेर आली नाही. इक्बाल देखील आंघोळ करायची होती, त्यामुळे त्याने दरवाजा ठोठावला. आतून सानियाचा आवाज आला, अंकल, अजून 2 मिनिटं, मी लगेच बाहेर येते. त्या दिवशी सकाळी सोनिया बाथरूममधून बाहेर आली. त्यानंतर इक्बाल आंघोळीसाठी आत गेला. काही वेळाने तो देखील बाहेर आला. घरातील प्रत्येकजण लग्नाच्या तयारीमध्ये व्यस्त होते. दुसऱ्या दिवशी वरात येणार होती. सोनियाने इक्बालला म्हटलं, बाबा, मला बाजारात जायचं आहे, काही खरेदी करायची आहे, माझ्यासाठी नवीन कपडे घ्यायचे आहे. इक्बाल हसत म्हणाला, मला देखील काही कपडे घ्यायचे आहे, चला आपण दोघेजण जाऊ. दोघेही जवळच्या मोठ्या बाजारात गेले. तिथे त्यांनी बराच वेळ फिरून आपापल्या आवडीचे कपडे आणि काही आवश्यक वस्तू घेतल्या. खरेदी संपेपर्यंत संध्याकाळ झाली होती. रात्री उशिरा ते परतले. सर्वांनी एकत्र जेवण केले आणि झोपायची तयारी केली. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे घरात प्रचंड गरम होत होतं, त्यामुळे इक्बालने आपली गादी आणि चादर घेऊन घराच्या गच्चीवर झोपण्याचा निर्णय घेतला. मात्र सोनियाला खोलीत झोपण्याची सवय असल्याने ती खोलीतच आपल्याच घरी झोपली होती. मध्यरात्र झाली तशी खोलीतील गरम वाढू लागले. घामाने हैराण झालेली सोनिया शेवटी आपलं अंथरूण घेऊन गच्चीवर गेली
गच्चीवर पाहताच तिची नजर म्हाताऱ्या इक्बालवर पडली. तो एका कोपऱ्यामध्ये एकटाच उभा होता आणि तो हलवत होता. हे विचित्र करत असल्याचं तिला दिसत होतं. हे दृश्य पाहून सोनिया क्षणभर गोंधळली. तो नेमके काय करत आहे हे तिच्या लक्षात आलं नाही. तेवढ्यात इक्बालचं तिच्याकडे लक्ष गेलं. सोनियाला पाहताच तो थोडासा अवघडला. काही देखील न बोलता तो शांतपणे आपल्या अंथरुणावर येऊन झोपला. सोनियाने मनात विचार केला, कदाचित त्यांनाही खूप गरम होत असेल म्हणून ते गच्चीच्या कोपऱ्यात थंड हवा घेत उभे असतील. निरागस स्वभावामुळे तिने त्या घटनेकडे अधिक लक्ष दिलं नाही. सकाळ झाली आणि सर्वजण पुन्हा लग्नाच्या तयारीत गुंतले. दुसऱ्या दिवशी वरात येणार असल्यामुळे घरात मोठी लगबग सुरू होती. सोनियाने आपली मावशी लालसाला खूप सुंदर तयार केलं. तिचा साज शृंगार करून ती अगदी नववधूसारखी खुलून दिसत होती. संध्याकाळी साधारण 8 वाजण्याच्या सुमारास वरात दारात आली. ढोल ताशे, बँडबाजा आणि नाचगाण्याने संपूर्ण वातावरण आनंदमय झालं. घरातील सर्व मंडळी वरात पाहण्यासाठी गच्चीवर गेली. सोनिया देखील त्यांच्या सोबत होती. लालसा मात्र खाली खोलीत लग्नासाठी सजून बसली होती. रात्री उशिरापर्यंत लग्नाचे सर्व विधी पार पडले आणि अखेर लालसा व तिच्या नवऱ्याचं लग्न मोठ्या उत्साहात संपन्न झालं. सकाळी लालसाची भावनिक वातावरणात पाठवणी झाली. ती आपल्या नवऱ्यासोबत सासरी निघून गेली. तिच्या निरोपानंतर घरातील प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. नातेवाईक देखील भावूक झाले. संध्याकाळी सोनिया पुन्हा इक्बालजवळ गेली. ती म्हणाली, अंकल, आणखी 2-3 दिवसांनी मी माझ्या घरी जाणार आहे. इक्बाल शांतपणे म्हणाला, मी सुद्धा 1-2 दिवसात परत जाणार आहे. हे ऐकून सोनिया थोडी उदास झाली. तुम्ही गेल्यावर तुमची खूप आठवण येईल. इक्बाल हसत म्हणाला, मला देखील तुझी आठवण येईल. सोनिया काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, एक काम करा, तुमचा मोबाईल नंबर द्या. आठवण आली की मी तुम्हाला फोन करेल. इक्बालने एका छोट्या कागदावर आपला मोबाईल नंबर लिहून दिला. सोनियाने तो कागद काळजीपूर्वक आपल्या पर्समध्ये ठेवला. रात्र झाली. सर्वांनी जेवण उरकलं. काही नातेवाईक गच्चीवर झोपायला गेले तर काही खाली खोल्यांमध्ये झोपले. सोनिया नेहमीप्रमाणे खाली तिच्या खोलीमध्ये झोपली. त्या रात्री काही वेळाने सोनियाची आई जागी झाली. तिने सोनियाच्या खोलीत जाऊन पाहिलं तर खोलीमध्ये खूप उकाडा होता आणि फॅन देखील बंद पडला होता. ती म्हणाली, बेटा, इथे खूप गरम होत आहे, चल माझ्या खोलीत जाऊन झोपू. पण सोनियाने आपल्या आईला खोलीत झोपण्यासाठी नकार दिला. ती म्हणाली, नाही आई, मी गच्चीवर जाऊन झोपते, तिथे थोडी थंड हवा तरी आहे. आईने देखील तिच्या इच्छेचा मान ठेवला. ती म्हणाली, ठीक आहे, पण काळजी घे. सोनिया आपलं अंथरूण घेऊन गच्चीवर गेली. तिथे पोहोचताच तिची नजर पुन्हा एकदा म्हाताऱ्या इक्बालकडे गेली. तो पुन्हा त्याच कोपऱ्यात उभा होता आणि खाली हलवत होता. मागच्या रात्रीप्रमाणे तो विचित्र हरकती करत होता. हे पाहून सोनियाच्या मनात प्रश्न निर्माण झाला. अंकल रोज रात्री इथे येऊन नेमकं काय करतात? आज मात्र तिने त्यांना थेट विचारायचं ठरवलं. इक्बालने सोनियाला पाहताच ती पुन्हा त्याच्याकडे पाहत असल्याचं त्याने ओळखलं. तो थोडासा अवघडला आणि शांतपणे आपल्या अंथरुणाजवळ येऊन बसला. सोनियाने देखील आपलं अंथरूण त्याच्या जवळच अंतरलं आणि गप्पा मारायला सुरुवात केली. ती हळू आवाजात म्हणाली, अंकल, एक गोष्ट विचारू का? तो म्हणाला, हो विचार. ती म्हणाली, मी जेव्हाही गच्चीवर येते तेव्हा तुम्ही त्या कोपऱ्यात काहीतरी हलवत असता. तुम्ही नेमकं काय करता? हा प्रश्न ऐकताच इक्बाल काही क्षण गप्प बसला. नंतर विषय टाळण्याच्या सुरात तो म्हणाला, अगं काही विशेष नाही, कधी कधी मन अस्वस्थ असतं म्हणून तिथे जाऊन थोडा वेळ एकटाच बसतो. सानियाने पुन्हा विचारलं, मग त्यामुळे तुम्हाला बरं वाटतं का? इक्बाल उत्तरला, हो, मन हलकं होतं. सोनिया निरागसपणे म्हणाली, मलाही तसं मन शांत करायला शिकायचं आहे. हे ऐकून इक्बालला तिचा निरागस स्वभाव लक्षात आला. तिला जगाचा फारसा अनुभव नसल्याचं त्याला जाणवलं. तो काही क्षण विचारात पडला. त्याला त्याच्या मनात चुकीचे विचार येऊ लागले. सोनिया मात्र त्याच्या हेतूंबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होती. तिला वाटत होतं की तिला जीवनातील काही चांगली गोष्ट समजावून सांगेल. या निरक्षरतेचा गैरफायदा घेण्याचा विचार इक्बालच्या मनात निर्माण झाला. इक्बाल काही क्षण शांत राहिला. त्याला सोनियाच्या निरागस स्वभावाची पूर्ण जाणीव झाली.
जिने आयुष्यात कधीच अशा गोष्टीचा अनुभव घेतला नव्हता हे आता त्याच्या पूर्णपणे लक्षात आले. सोनिया मात्र अगदी सहजपणे त्याच्याकडे पाहत म्हणाली, अंकल, तुम्ही म्हणता तसं केल्यावर मनाला शांतता मिळते, तर मला देखील तसं करायचं आहे. इक्बालने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, हे समजण्यासाठी फक्त ऐकून चालत नाही, काही गोष्टी अनुभवातून समजतात. सोनिया त्याच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढत होती. तिला वाटलं की तो एखाद्या जीवन अनुभवाबद्दल बोलत आहे, पण इक्बालच्या मनात वेगळे विचार सुरू होते. तिच्या निरागसतेचा तो चुकीचा अर्थ लावत होता. दोघांमध्ये बराच वेळ संवाद झाला. सोनिया त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष देत होती. मात्र इक्बालच्या वागण्यात हळूहळू मर्यादा ओलांडण्याची चिन्हे दिसू लागली. सानियाला काहीतरी वेगळं जाणू लागलं. तिला अस्वस्थ वाटत होतं, पण नेमकं काय चुकीचं आहे हे तिला समजत नव्हतं. तिच्या अनुभवाच्या अभावामुळे ती परिस्थितीचं योग्य आकलन करू शकत नव्हती. रात्रभरीच पुढे सरकली आणि काही वेळाने दोघेजण शांत झाले आणि आपापल्या अंथरुणावर जाऊन झोपले. सकाळी दोघे नेहमीप्रमाणे खाली आले. घरातील इतर मंडळी लग्नानंतरच्या कामामध्ये व्यस्त होते, त्यामुळे रात्री काय घडलं याची कोणालाही कल्पना नव्हती. पुढील 2-3 दिवसात सानिया वारंवार गच्चीवर झोपू लागली आणि म्हातारा इक्बाल तिचा उपभोग घेऊ लागला. तिच्या या बदललेल्या सवयीमुळे तिच्या आईच्या मनामध्ये संशय निर्माण झाला. जी मुलगी नेहमी स्वतःच्या खोलीत झोपायची, ती अचानक रोज गच्चीवर का झोपते हा प्रश्न तिच्या आईला सतावू लागला. एके रात्री सत्य जाणून घेण्याचा तिने निर्णय घेतला. त्या रात्री सोनियाच्या आईने शांतपणे गच्चीकडे जाण्याचा निर्णय घेतला. मुलगी रोज तिथे का झोपते हे तिला स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचं होतं. ती हळूच वर गेली. गच्चीवर पोहोचल्यावर तिने जे दृश्य पाहिलं, इक्बाल आणि तिची मुलगी दोघेजण कामक्रीडा करताना तिने पाहिले. त्यामुळे तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिला समजलं की सोनिया आणि इक्बाल यांच्यातील नातं केवळ ओळखीपुरतं राहिलं नव्हतं. सोनिया तिच्या निरागसपणामुळे परिस्थितीची गंभीरता समजू शकली नव्हती, तर इक्बालने तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला होता. क्षणाचाही विलंब न करता सोनियाच्या आईने तिचा हात धरला आणि तिला खोलीत घेऊन गेली. रागाने ती म्हणाली, सोनिया, हे काय चाललंय? तू त्या म्हाताऱ्या माणसासोबत काय करत होती? सोनिया गोंधळून गेली. ती निरागसपणे म्हणाली, आई, मी काही केलं नाही. अंकल म्हणाले होते की ते मला काही गोष्टी प्रत्यक्ष समजावून सांगत आहे. आईला लगेच समजलं की मुलगी फसवली गेली आहे. तिने सोनियाला शांतपणे समजावलं की प्रत्येक मोठ्या युक्तीवर अंधारा विश्वास ठेवणं योग्य नसतं. अशा प्रकारे कोणालाही आपल्या वैयक्तिक मर्यादा ओलांडू देऊ नये. दुसऱ्या दिवशी तिने सानियाला सोबत घेतलं आणि आपल्या घरी गेली. इक्बाल देखील काही वेळाने आपल्या गावी निघून गेला. घरी आल्यानंतर काही दिवस सोनिया अस्वस्थ राहू लागली. तिला इक्बालची आठवण येत होती. त्याने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर तिने एकदा फोन केला. फोनवर इक्बाल म्हणाला, सानिया, आता तुझ्या आईला आपल्या भेटीबद्दल माहिती झाली आहे, त्यामुळे आपण पुढे संपर्क ठेवणं योग्य ठरणार नाही. सोनिया म्हणाली, पण मला तुमची आठवण येते. इक्बाल शांत आवाजात म्हणाला, आपल्या वयात खूप मोठे अंतर आहे. समाजही हे स्वीकारणार नाही. तू तुझ्या आयुष्याकडे लक्ष दे. फोन ठेवल्यानंतर सोनियाला देखील हळूहळू वास्तवाची जाणीव होऊ लागली. काही वेळानंतर तिच्या आईने योग्य मुलगा पाहून तिचं लग्न लावून दिलं. लग्नानंतर सोनिया आपल्या नवऱ्यासोबत नव्या आयुष्याची सुरुवात करू लागली. कालांतराने तिने भूतकाळ मागे सोडला आणि ती संसारात रमली. या घटनेतून तिला एक महत्त्वाचा धडा मिळाला. निरागसपणा, विश्वास आणि अनुभवाचा अभाव यांचा गैरफायदा घेणारे लोक समाजामध्ये असतात. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मर्यादा, सुरक्षितता आणि योग्य अयोग्य याची जाणीव ठेवत अत्यंत काळजीपूर्वक राहणे महत्त्वाचं असतं. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.